नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत प्रभावी वास्तू आणि फेंग शुई उपाय। घरात हत्तीची मूर्ती ठेवल्यास पैसा आकर्षित होतो का? देवी लक्ष्मीची कृपा मिळते का? वास्तुशास्त्र आणि फेंग शुईनुसार हत्ती हा समृद्धी, विजय, बुद्धिमत्ता आणि स्थैर्याचे प्रतीक मानला जातो। विशेष म्हणजे देवी लक्ष्मीचे वाहन देखील हत्ती असल्यामुळे हत्तीचा थेट संबंध धन, संपत्ती आणि ऐश्वर्याशी जोडला जातो। आपल्या घरात सतत पैशांची अडचण, कर्ज, खर्च वाढणे, कामात अडथळे, मानसिक ताण जाणवत असतील तर त्यामागे एक मोठं कारण असू शकतं वास्तुदोष। वास्तुशास्त्रानुसार घरात काही ठराविक चुका झाल्या तर लक्ष्मी टिकत नाही, कितीही मेहनत केली तरी पैसा हातात राहत नाही। चला तर मग जाणून घेऊया दारिद्र्य आणणारे वास्तुदोष आणि घरबसल्या सोपे उपाय ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते। हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याचे फायदे: आर्थिक अडचणी कमी होतात, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, पैशाचा ओघ सुधारतो, व्यवसाय व नोकरीत प्रगती होते, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो। हत्तीची मूर्ती कुठे ठेवावी? घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ, पैसा घरात खेचण्यासाठी, लिव्हिंग रूम मध्ये सुखद समृद्धीसाठी, उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला लक्ष्मी कृपेसाठी। चला तर मग जाणून घेऊया दारिद्र्य आणणारे वास्तुदोष आणि घरबसल्या सोपे उपाय ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते। 1. घराचा मुख्य दरवाजा आणि पैशाचा संबंध। जर घराचा मुख्य दरवाजा सतत खराब, कचऱ्याजवळ, अंधारात असेल तर लक्ष्मी घरात येऊन परत जाते। उपाय: दरवाजासमोर नेहमी स्वच्छता ठेवा, दरवाजावर तोरण किंवा स्वस्तिक लावा, रात्री दरवाजाबाहेर दिवा लावा। 2. स्वयंपाकघरातील वास्तुदोष बरोबर आर्थिक अडचण। स्वयंपाकघर म्हणजे अन्नपूर्णा देवीचं स्थान। गॅस आणि सिंक समोरासमोर, फुटकी भांडी, बंद किंवा घाणेरडं स्वयंपाकघर यामुळे पैसा टिकत नाही। उपाय: फुटकी भांडी त्वरित काढून टाका, गॅस पेटवताना रोज ओम अन्नपूर्णाय नमः म्हणा। 3. तिजोरी किंवा कपाटाची चुकीची दिशा। पैसे ठेवण्याची जागा चुकीच्या दिशेला असेल तर कितीही कमावलं तरी खर्च वाढतो। दक्षिण दिशेला तिजोरी, उघड किंवा अस्ताव्यस्त कपाट। उपाय: तिजोरी उत्तर दिशेला उघडेल अशी ठेवा, कपाटात लाल कापडात चांदीचं नाणं ठेवा। 4. घरात तुटलेल्या वस्तू ठेवू नका, बंद घड्याळ, फुटलेले आरसे, न चालणारी इलेक्ट्रॉनिक वस्तू या गोष्टी घरात नकारात्मक ऊर्जा वाढवतात। उपाय: अशा वस्तू लगेच घराबाहेर काढा, आठवड्यातून एकदा घरात सुगंधी धूप लावा। 5. पैशासाठी प्रभावी वास्तु उपाय सोपे पण शक्तिशाली। गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करा, शुक्रवारी घरात लक्ष्मीची पूजा करा, उत्तर दिशेला नेहमी उजेड ठेवा, घरात संध्याकाळी अंधार ठेवू नका। हे उपाय नियमित केले तर अडकलेले पैसे मिळतात, घरात समृद्धी वाढते। शेवटचा महत्त्वाचा सल्ला: वास्तु उपाय म्हणजे जादू नाही, पण नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मकता वाढवणारी शास्त्रशुद्ध पद्धत आहे। जर तुम्ही श्रद्धेने हे उपाय केले तर पैशाची आवक वाढायला वेळ लागत नाही। लक्षात ठेवा, हत्तीची सोंड वरच्या दिशेला असलेली मूर्ती अधिक शुभ मानली जाते। कोठे ठेवू नये? बाथरूम जवळ, बेडरूम मध्ये, विशेषतः पलंगाजवळ। तुटलेली किंवा खराब मूर्ती। मित्रांनो, योग्य दिशेला योग्य प्रकारे ठेवलेली हत्तीची मूर्ती नक्कीच तुमच्या घरात धन, यश आणि सुखद शांती आणू शकते। लक्ष्मी कृपा मिळण्यासाठी श्रद्धा आणि सकारात्मकता सर्वात महत्त्वाची आहे। मित्रांनो, वास्तुदोष छोटासा वाटतो, पण तोच दारिद्र्याचं मोठं कारण ठरू शकतो। आज सांगितलेले उपाय जर तुम्ही श्रद्धेने, नियमितपणे आणि सकारात्मक मनाने केलेत तर नक्कीच तुमच्या घरात लक्ष्मीचा वास वाढेल। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा। अशीच महत्त्वाची वास्तू, धनवृद्धी आणि सुखद समृद्धीची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात, मित्रांना किंवा ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एक महत्त्वाच्या आणि उपयोगी विषयासह। तोपर्यंत सकारात्मक राहा, समृद्ध राहा।